न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईला जाण्यासाठी व मुंबईहून नाशिकला येण्यासाठी 3 तास ऐवजी 8 ते 10 तास लागत असल्यामुळे उभाटा गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर, माजी आमदार निर्मला गावित, वसंत गीते, योगेश घोलप, लोकसभेचे जिल्हा समन्वयक निवृत्ती जाधव, नगरसेवक विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घोटी टोल नाका परिसरात उभाटा गटाच्या शिवसैनिकांनी घोटी टोल नाका सुमारे 2 तास बंद केल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांबा रांगा लागल्या होत्या। मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत विना टोल गाड्या सोडण्यासाठी आंदोलन करण्यात आले। मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील घोटी तसेच इगतपुरी परिसरामध्ये अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम संत गतीने सुरू असून दोन्ही बाजूचा सर्व्हिस रोडवर 1 ते 1.5 फुटाचे खड्डे पडले असून यामुळे परिणामी या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांबा रांगा लागत असल्यामुळे मुंबईला जाण्यासाठी 8 ते 10 तास लागतात। तसेच या खड्ड्यांमुळे वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अपघाताचे प्रमाण वाढले। त्यामुळे होणारे अपघात थांबावेत व तातडीने महामार्ग दुरुस्त करावेत या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान आंदोलकांचे व वाहनधारक आणि प्रवासी यांच्यात वाद देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। घोटी टोल नाक्यावर झालेल्या आंदोलनात माजी आमदार निर्मला गावित, वसंत गीते यांच्यासह तालुका प्रमुख राजाभाऊ नाठे, रमेश गावित, भगवान आडोळे, कुलदीप चौधरी, राजू पंचारिया, विठ्ठल लंगडे, सोमनाथ जोशी, राजेंद्र जाधव, अंबादास धोंगडे, नंदलाल भागडे, देवेराम म्हसने, संपत वाजे, भरत आरोटे यांच्यासह महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या। या आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक राहुल तसरे व विनोद पाटील यांनी पोलीस पथकासह चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाहीये। 2 तास टोल नाका बंद केल्याने वाहनधारकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला। आज घोटी या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी जन आंदोलन आम्ही करत आहोत। आपण जर बघितलं तर पूर्ण नुसतं घोटी किंवा नाशिक पुरता मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या रस्त्यांची चाळण झालेली आपल्याला बघायला मिळते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात। अँब्युलन्सला सुद्धा 6-6, 7-7 घंटे या ठिकाणी मुंबईला पोहोचायला लागतात। पेशंट जर सिरियस असला तर मात्र कसरत करत या ठिकाणी गाडी न्यावी लागते। असे हे रस्त्यांची चाळण झालेली आहे। गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। टोल नाक्यांचे कुठलेही सहकार्य या ठिकाणी मिळत नाही। टोल नाक्यावर कुठलेही हेल्पलाईनचे नंबर नसतात। टोल एक कुठली तरी लाईन चालू असते, कुठली तरी लाईन बंद असते। हा मनमानी कारभार या ठिकाणी पूर्ण आपण नाशिक ते मुंबई पर्यंत बघितलं तर टोल नाकेवाल्यांची मनमानी कारभार चालू आहे। या ठिकाणी कुठलेही असं की अँब्युलन्स आली आणि तिला लगेच जागा मिळाली असं होत नाही। खरं तर या ठिकाणी टोल नाक्याच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर असं लाईन सेपरेट पाहिजे की ज्या ठिकाणी अँब्युलन्स जाऊ शकेल आणि कुठलाही विना अडथळा पेशंटला ते सुखरूपपणे नेऊ शकतील। रस्त्याची चाळण झालं, रस्त्यामध्ये जर आपण बघतो खड्डेच रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती झाली आहे। शासन हे पूर्ण अपयशी ठरलं आहे। मोठमोठ्या निव्वळ घोषणा शासनाने केलेल्या आहेत। एवढ्याचे रस्ते केले, तेवढ्याचे रस्ते केले। आमच्या इथून समृद्धी महामार्ग जातो, समृद्धी महामार्गावर सुद्धा खड्डे पडलेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होत आहे। म्हणून शासनाची जे झोपलेलं सरकार आहे त्याला जागा करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही सर्व पदाधिकारी, आमचे जिल्हा प्रमुख त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी सर्व मिळून आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी करतो आहे। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।